वारीमध्ये फार ताकद आहे आणि ती अनुभवायची असेल तर वारीमध्ये येणं फार गरजेचं आहे, कारण की आळंदी से पंढरपुर जो संत ज्ञानेश्वर महाराज की वारी जा रही है, तो प्रसादा वाटप कर रहे हैं साबुदाणा। आज आपल्या फलटण नगरीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानोबा यांचा सोहळा आलेला आहे। आज का जो टप्पा हम लोग पार करने वाले हैं वो तरड़ गांव से लेके फलटन तक का है। अभी पालकी के ऊपर फूलों की वर्षा होगी, पीछे आप लोग देख रहे होंगे। कल ये पूरे एरिया में डिंडियों के टेंट लगे हुए थे और रात से डिंडियाँ यहाँ से जाना चालू हो गई थी 2 से 3 बजे। अब ये एरिया पूरा खाली हो गया, नहीं तो ये पूरा लाइन से पूरे टेंट थे, पूरे जगह सारे जगह टेंट लगे हुए थे। हम लोग भी रात को यहीं रुके थे। टेंट के पास में एक घर है, उसमें रुकने की जगह हमें मिली थी, क्योंकि ये एरिया में लॉज वगैरह कुछ भी नहीं था। ये छोटा सा गाँव है तरड़ गाँव। आज डे 7 है और आज की तारीख 28/6/2026 है। आज का जो टप्पा हम लोग पार करने वाले हैं वो तरड़ गांव से लेके फलटन तक का है, जो 21 किलोमीटर का होने वाला है। तो मेरे साथ में दोनों शख्स हैं। गणेश से आप ऑलरेडी मिल चुके हो। सचिन अपने बारे में थोड़ा बताने वाला है। पिछले ब्लॉग में मैंने ऑलरेडी थोड़ा बहुत सचिन के बारे में बताया था कि उसे छुट्टी नहीं थी, थोड़ा बिजी था। आज सैटरडे है तो सैटरडे को फुल डे दे रहा है। रामकृष्ण हरी माऊली। मी सचिन देसले, मी पुण्यापासून वारी स्टार्ट केली आहे आणि आज आम्ही फलटणच्या दिशेने निघालो आहोत। सो मी वारी जॉईन केली होती पुणे ते सासवड माझ्या सोसायटीच्या मित्रांसोबत, आणि सासवडून आम्ही परत घरी गेलो होतो। तर माझं घरी गेल्यावर काही मन रमलं नाही, मला परत वारीमध्ये सामील व्हावं असं वाटलं, म्हणून मी परत सासवडपासून एकटा जॉईन झालो वारीमध्ये। आणि त्या अशा प्रकारे आम्ही जेजुरीपर्यंत मी एकटाच होतो। आणि जेजुरी ते लोणंदच्या प्रवासात मला 2 चांगले मित्र मिळाले, मंजित आणि गणेश। जिस दिन ये दोनों यात्राएं शुरू हुई थी, मतलब तुकाराम महाराज जी की यात्रा और ज्ञानेश्वर महाराज जी की यात्रा, इन दोनों को वारी कहा जाता है। ये एक निकली थी तुकाराम महाराज जी की दीव से और दूसरी जो निकली थी ये ज्ञानेश्वर महाराज जी की आलंदी से। ये पंढरपुर के तरफ दोनों जाती है यात्राएं, और इन दोनों में तुकाराम महाराज जी और ज्ञानेश्वर महाराज जी, इन दोनों की पादुकाएं पंढरपुर की तरफ ले जाई जाती है, मतलब पंढरपुर ले जाई जाती है। और ये पूरे रास्ते पर जो आप लोग देख रहे हैं वारकरी, ये तुकाराम महाराज और ज्ञानेश्वर महाराज द्वारा रचित गीत ये रास्ते भर गाए जाते हैं। हाँ नमस्कार, रामकृष्ण हरी। आम्ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई या आमचं गव्हर्नमेंट ऑफिस असून आम्ही गेली 5 वर्षापासून ह्या वारीमध्ये सहभागी झालो आहे। तरी ह्या वारीमध्ये आम्ही म्हणजे एक पूर्ण दिवस, म्हणजे शनिवार रविवार जो मिळेल त्या दिवशी एक दिवस पूर्ण आम्ही या वारीमध्ये पायी चालत असतो। आणि ह्या वारीमध्ये इतर जे लोक आहेत, म्हणजे वयस्कर लोक आहेत, त्यांना पाहून जी आमच्या अंगात स्फूर्ती चढती,
हे आम्हाला बघून फार भारावून जातं आणि याच्यामुळे आम्हाला इथून पुढे येणारे जे बी वारी असेल त्यात आम्ही उत्स्फूर्तपणे अजून भरपूर जण आम्ही जे कर्मचारी आहे शासकीय यांना सहभागी करून पुढील वर्षी पण आम्ही येण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यानंतर आता पालखी येणार आहे त्याच्या हे फुलं वर्षाव होणार आहे त्या पालखीवरती. धन्यवाद. रामकृष्ण हरी. अभी पालकी के ऊपर फूलों की वर्षा होगी. पीछे आप लोग देख रहे होंगे क्रेन से वो लटकाया गया है ऊपर जिससे फूल गिरेंगे. अभी दिंडी क्रमांक समथिंग 7 चालू है, फिर 6, 5, 3, 2, 1 और उसके बाद पालकी आएंगी. फिर उसके ऊपर वर्षा होगी जो देखने लायक है बिल्कुल. माऊली फाउंडेशन काळबादेवी मुंबई यांच्यामार्फत सासवड ते पंढरपूरपर्यंत सेवा केली जाते. त्याच्यामध्ये अन्नदान केलं, औषधोपचार केले जातात, मालिशची सेवा आहे. आमच्याकडे सर्व वैद्यकीय टीम युक्त उपलब्ध आहे. जय जय रामकृष्ण हरी. आळंदी ते पंढरपूर अशी ही वारी निघालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात ह्या दिंडीमध्ये संबंध महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगातले सगळे वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. कुठेतरी त्या वारकऱ्यांचा आळंदी ते पंढरपूर हा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून गेली 9 वर्ष माऊली फाउंडेशन कालवादेवी त्यांच्या छोट्याशा जखमेवर फुंकर मारण्याचं काम करत आहे. म्हणून अन्नदान आणि वैद्यकीय सेवा गेली 9 वर्ष करत आहे. ही 9 वर्ष विविध आदिवासी भागामध्ये आपलं वैद्यकीय सेवा कॅन्सरग्रस्तांसाठी शिबिरं असं राबवत असते. गेली 9 वर्ष सातत्यानं मोठमोठ्या पदावर असणारे जे उद्योगपती असतील, वकील असतील असे मोठमोठे अधिकारी ह्या माऊली फाउंडेशनला जोडले गेलेले आहेत. इंगळे साहेबांसारखे श्रीहरी इंगळे खरोखर त्यांच्या नावातच श्री आहे आणि हरी पण आहे असे इंगळे साहेब हे मोठे उद्योगपती आहेत मुंबईचे. मेळावा आळंदीतून पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण करून निघतो. या नामस्मरणामध्ये संपूर्ण जगाला ज्या ज्ञानदेवानी संपूर्ण जगाला पसायदान दिलं त्या ज्ञानदेवाच्या प्रेरणेने हा संपूर्ण समुदाय पंढरपूरपर्यंत जातो आणि सगळ्या जगातील सगळ्या लोकांना सुखशांती आणि आरोग्य मिळो याचा संदेश हा देत असतो. सगळी प्राणीमात्रा एक आहे. प्रेमाने सगळ्यांनी वागायचं, प्रेमाने सगळ्यांनी राहायचं, कुठेही द्वेष नको, कुठेही काही विचित्र नको अशा पद्धतीने हे एकत्र मिळून जाऊन जातात. आणि सगळ्यांना हा अख्ख्या जगामध्ये संदेश आहे की ही एक वारी आहे ज्याचं नियोजन ते स्वतः करतात. कुठे पोलीस नसतो, कोण नसतो, प्रत्येकजण व्यवस्थित करतो. आणि अशी जवळजवळ 15 लाख 20 लाख लोक जातात सगळे नियोजन करून. आणि यांची एकच भावना असते की हे ईश्वरा, हे पांडुरंगा, हे शेतकरी आहेत, हे शेतकरी सांगतात आमच्या घरात तर अन्नधान्य पिकू दे कारण आमची पोरं बाळ आहेत, पण एवढं पिकू दे की दुसरीची पण जी आहेत त्यांनासुद्धा ते अन्नधान्य मिळावं, सगळ्यांना समृद्ध व्हावं, सगळ्यांच्या उंबाडाला शांती मिळावी. रामकृष्ण हरी. ही जी पायी दिंडी आहे प्रथम ही देऊगावाहून तुकाराम महाराजांची पालखी आळंदीला येऊन तिथून
आळंदीहून ही पालख्या दोन्ही प्रस्थान करून सासवड, पुणे, जेजुरी, फलटण, लोणंद, बरड या मार्गाने अगदी सुखरूपामध्ये पंढरपूर येथे पोहोचतात. विशेष म्हणजे एवढ्या लाखावर भाविक भक्ताच्या अगदी अंगाला सुद्या किंवा इतर वाहनाला सुद्या कुठेही जा न पोहोचता माऊलीचा आशीर्वाद वरून असतो. त्यामुळं या वारीचं एवढं महत्त्व आहे की आपण जसं म्हणतो ना कीर्तनामध्ये 7 दिवस सप्ताह ऐकून शेवटी जी काल्याचं कीर्तन ऐकावं लागतं, त्या काल्याच्या कीर्तनात सगळे दोष आपले मुक्त होतात. तसं ह्या एक वारीचं दरवर्षीचं महत्त्व असतं. त्यामुळे आपलं घरदार परपंच सोडून, कामकाज सोडून ह्या वारीचा आनंद घेण्यासाठी सर्व भाविक लाखाहून या वारीमध्ये प्रस्थान करून माऊलीचा आशीर्वाद घेऊन शेवटी पंढरपूर येथे एकादशी दिवशी सांगता होऊन या वारीचा समाप्त होत असतो. वाहेगुरु जी खालसा, वाहेगुरु जी की फतेह। ਅਸੀਂ ਹੁਣ ਸਰਦਾਰ ਦਾ ਇੱਕ ਹੀ ਫੈਮਿਲੀ है फलटन ਵਿੱਚ आलंदी ते पंढरपुर जो संत ज्ञानेश्वर महाराज की वारी जा रही है, तो प्रसादा वाटप कर रहे हैं। साबुदाना चूड़ासी सारे सेवा कर रहे हैं। ऐसे कुटुंब दे दुधानी परिवार सरामन सिंह दुधानी फैमिली किन्ने साल तो करते हैं किन्ने साल ने करते हैं आप 20 साल तो हो गए ना आप करते ने सेवा इतने ये वारी आंधी इतने आप सारे मिलके सेवा करते हैं कि दुधानी परिवार तो आंधे सारे बंदे परिवार करते हैं सारे। आप पढ़िए लाओ जी आमच्या वारीला झालेत 11 वर्ष। वारी एकच नंबर चालतीये आणि महिला तर एकच नंबर आहेत। सगळे आम्ही एकत्र स्वयंपाक ही वगैरे करून खातो, कुणाचं भांडण नाही, तंटा नाही, काही नाही आहे। आणि दिंडी चालक पण एकच नंबर आहेत, सगळी छान आहे ती। आम्ही आनंद भारी लुटतो। नाव सुनीता दादाराव शिंदे, राहणार लोणी भापकर। दिंडीचं नाव आहे भैरवनाथ स्वयंभू दिंडी। कृष्णारी भैरवनाथ दिंडी लोणी भापकर आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी चालत असते। आमची दिंडीमध्ये 85 सर्व वारकरी आहेत, त्याच्यामध्ये महिला 45 आणि बाकीचे सगळे जेंट्स म्हणजे पुरुष वारकरी आहेत। आणि आम्ही पायी वारी जात असताना काकडा, भजन, कीर्तन, प्रवचन आणि नामस्मरण चाललेलं असतं। ही वारी म्हणजे प्रत्यक्षात सदैव वैकुंठाची वाटचाल आहे। पाहायला गेलं तर जीवशिवाचं मिलन आहे, भगवान परमात्म्याचं एक भेटीची आणि या जीवाला लागलेली फार मोठी एक आतुरता आहे। हा सदैव आम्ही आणि देव तयार होण्यासाठी, देव स्वतः प्रत्यक्षात होण्यासाठी आम्ही सदैव अशा प्रकारची वारी चाललेली आहे। आणि भगवान परमात्मा पांडुरंगाची भेटीची आतुरता आहे। आम्ही त्या ठिकाणी एक जीव शिवस्वरूपात होणार आहे, एक भक्त देव स्वरूपात होणार आहे आणि भगवान परमात्म्याच्या मिलनाची प्रक्रिया म्हणजे अशी वारी या प्रकारची भजन, कीर्तन, प्रवचनातून चाललेली आहे। आणि आम्ही गेले 11 वर्ष चालू आहे। काय करता चला रामकृष्ण हरी। आज आपल्या फलटण नगरीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांचा सोहळा आलेला आहे। ज्ञानोबारायांचा मुक्कामाचा 20वाचे ठिकाण आहे आजचं। 16व्या वर्षी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली। आपल्या समाजाला मुघलांच्या तावडीत असताना इतका मोठा आदर्श घालून दिला, आपल्याला अभ्यासाचे साधन दिलं। ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, सांगदेव 65 तसेच तुकोबारायांनी गाथा लिहिला। त्याचे अनुसरण करत आज भगवान परमात्म्याच्या भेटीला सगळ्या महाराष्ट्रातून संतांच्या पालख्या पंढरपूरला भगवंताच्या भेटीला चाललेले आहेत। आणि तोच एक ज्ञानोबारायांचा सोहळा आज फलटण नगरीमध्ये आलेला आहे। आज आपल्या इथे कोरोनाच्या आधी 3 दिंड्या होत्या। संभाजीनगरांची रवींद्र महाराजांची, तळीये वाटर स्टेशन सातारा जिल्ह्यातील आणि तिसरी कोल्हापूरची दिंडी। यावर्षी 2 दिंड्या आणखीन वाढलेल्या आहेत। एक दिंडी आहे नांदवळची आणि एक दिंडी आहे परत औरंगाबाद संभाजीनगरची।
जालनाची. तर ते एकूण आपला इथं 900 लोकांचा अन्नदान सोहळा चालतो आणि हे परमभाग्य आपल्याला संतश्रेष्ठ ज्ञानोबा यांच्यामुळं प्राप्त झालेलं आहे. आम्ही कंटिन्यू अशी भगवंताची सेवा करत राहू. रामकृष्ण हरी. मैं भैया के बारे में 2 शब्द थोड़ा सा कहना चाहता हूँ। जब हम लोग लोनन से तड़ेगांव आए थे, हम लोगों के पास रुकने का कोई साधन नहीं था। लोनन में तो हम लोगों ने लॉज किया था, पर यहाँ पर आके हम लोग थोड़ा परेशान से थे, तो भैया से मुलाकात हुई। भैया का बहुत बड़ा ग्रुप है और कईयों टाइम से सेवा कर रहे हैं। तो जब हम तड़ेगांव में थे तो भैया ने हमें वहाँ पर रुकने का इंतजाम कराया, जबकि हम इतने परेशान थे, हमें कुछ नहीं मिल रहा था वहाँ रुकने के लिए। तो उसके बाद वहाँ पर जब हम लोग रुके, हमें सच में बहुत अच्छा लगा। और आज जब हम तड़ेगांव से इस गांव में आए हैं, तो यहाँ पर भी भैया ने हमें पहले ही कह दिया था कि आप लोग टेंशन मत लेना, चिंता मत करना, आपका आगे भी इंतजाम मैं ही करूँगा और मैं ही देखूँगा। तो यहाँ पर भी भैया ने बहुत अच्छा इंतजाम किया। तो भैया की शॉप है टाइल्स की, यहाँ पर इसी के ऊपर इनका घर है, वहाँ पर बढ़िया सा रूम है जो हमें इन्होंने दिया है। तो सच में भैया बहुत अच्छे और बहुत नेक इंसान है, तो हमें सच में दिल से बहुत अच्छा लगा है। राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी. तालुका परतूर, जिल्हा जालना. संतोष सुभाष राऊत. आम्ही इथं वारीत आलो पंढरपूरचे. आम्हाला खूप छान वाटलं वारीचा आनंद घेताना. वारीच्या आनंदासारखा कुठंच आनंद नाही. आम्ही पहिल्या वेळेसच आलो, मागच्या वेळेस आलतो 2-3 वेळेस, पण गाडीनं आलो आणि डायरेक्ट दर्शन घेतले. पण ह्या वेळेस म्हणलं पहिली वेळेस वारीत चला. तर वारीत चालताना आनंद असा आहे की असा आनंद कुठेच नाही. अभी शाम के बज रहे हैं 6:45। जस्ट 6:30 बजे माऊली की पालकी यहाँ पहुँची है और अभी आरती शुरू हो गई है। सभी श्रद्धालु वारकरी लोग आरती में शामिल है और यहाँ पर बहुत भीड़ है, जनसंख्या काफ़ी है यहाँ पर वारकरी लोगों की। मैं आप लोगों को एक झलक दिखा देता हूँ। तुला दर्शनाची लाईन माहिती आहे? दर्शनाची लाईन माहिती आहे?
रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण तनिष्का शंकर शिंदे. वारीची वाट आहे आणि जिमांजी या चॅनलवरून दादा खूप सुंदर वारीचं महत्त्व सांगण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकापर्यंत येऊन पोहोचतात. फार छान वाटलं. त्यांना संस्कृतीची ओळख आहे, आवड आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवतात. जे कोण कॉन्टेंट क्रिएटर आहेत किंवा कॉन्टेंट क्रिएट करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात, खूप सामर्थ्याचं काम आहे. कसं आहे, ही वारीची वाट आहे आणि या वारीच्या वाटेवरती प्रत्येकजण ज्ञानोबा तुकोबाला मानणारा व्यक्ती आहे. वारीमध्ये फार ताकद आहे आणि ती अनुभवायची असेल तर वारीमध्ये येणं फार गरजेचं आहे. कारण की जो आनंद भेटतो, आनंद भेटला म्हणजे देव भेटण्यासारखाच आहे आणि देव प्रत्येक रूपात असतो, तो वारीमध्ये अनुभवता येतो. वारीमध्ये कुठलीही संकटं असली, कुठलीही संकटं येत जात असली तरी त्याचं मोल केलं जात नाही आणि हे सर्वात मोठं भाग्य आहे. आणि ही महाराष्ट्राची खूप वर्षापासूनची परंपरा आहे. कुंभमेळा 12 वर्षातून येतो, महाकुंभ 100-50 वर्षातून येतो, मला माहीत नाही एक्झॅक्टली. पण महाराष्ट्रामध्ये दरवर्षी वारकऱ्यांचा कुंभ भरतो. खूप प्रचंड मोठ्या संख्येने वारकरी येतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचण असतात, फक्त आनंदाने येऊन सहभागी होतात आणि वारीचा आनंद घेतात. जर तुम्हाला यायचं असेल तर दरवर्षी जून-जुलैमध्ये तुकारामांचं प्रस्थान झाल्यानंतर माऊलींचं प्रस्थान होतं आणि मग देहूमधून तुकोबारायांची पालखी निघते आणि आळंदीमधून ज्ञानोबारायांची पालखी निघते. त्या प्रस्थानामध्ये तुम्ही सहभागी होऊन वारीचा आनंद लुटू शकता. रामकृष्ण हरी.